तर हा जो मुख्य प्रश्न आहे जीवन समजून घेण्याचा, याचा आपण पाठपुरावा केला पाहिजे. हे कसं समजून घेता येईल, म्हणजे जीवनाचं भान कसं येईल, जीवनाची जागृती कशी येईल, सती कशी येईल, हे अस्तित्व जे आहे आपलं जीवनातलं जे अस्तित्व आहे हे आपल्याला कसं अनुभवाला येईल, कसं जाणवेल, हे आपण पाहिले पाहिजे. अस्तित्व जाणवलं, जीवन जाणवलं तर आपल्याला काय म्हणता येईल की जीवनातला जो मुख्य प्रश्न आहे तो सोडवता येईल. आणि तो प्रश्न आपल्या विचलनाचा आहे, ताणतणावाचा आहे, दुःखाचा आहे, भीतीचा आहे, अस्थिरतेचा आहे, चंचलतेचा आहे, एकाकीपणाचा आहे, खचून जाण्याचा आहे, डिप्रेशनचा आहे. जीवन हे सुखदायक पण आहे, परंतु सुखाच्या मागे लगेच दुःख येतं, है ना. तर हा आपला सर्वांच्या जीवनातला हा अनुभव आहे आणि हा प्रश्न कसा सोडवायचा हे आपण बुद्धांच्या शिकवणीतून आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि प्रॅक्टिकली तो प्रयत्न करत आहोत. हा केवळ आपण एक बौद्धिक अभ्यास करत नाही किंवा केवळ आपण पुस्तकाच्या आधारे आपण चालत नाही, पुस्तकाचा आपण अभ्यास करत नाही, आपण जणू काही जीवनाचा अभ्यास करतो. आणि जसं आपण पहिल्यापासून म्हणतो की आपण जीवनाचं संशोधन करतो, एक प्रकारे जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, जीवनाचं आपण संशोधन करतो की आपण कोण आहोत किंवा आपलं म्हणजे मनुष्य जीवन काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे समजून घेण्याचं मुख्य जे माध्यम आहे, मुख्य साधन जे आहे ते सती आहे, जागृती आहे. आणि ती कशी डेव्हलप करायची हे अनुभवण्यासाठी आपण आनापानसती सुत्ताचा आपण आधार घेत आहोत. हे आनापानसती सुत्त जे आहे हे आपल्या सर्वांकडे असलं पाहिजे. छोटस पुस्तक आहे परंतु संदर्भासाठी फार महत्वाचं आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ते लवकर मिळवलं पाहिजे, किंवा मला सांगा, मी त्यांना ऑनलाईन पण कॉपी पाठवू शकतो. परंतु ऑनलाईन पेक्षा पुस्तक समोर असलं म्हणजे आपण काय करतो, एक एक शब्दाचा अभ्यास आपण व्यवस्थितपणे करू शकतो. आता एक एक शब्द म्हणजे किंवा एक एक ओळ म्हणजे एक एक अनुभव आहे, हे लक्षात घेऊया आपण. एक एक ओळ म्हणजे एक एक अनुभव आहे, हे केवळ शब्द नाही, हे अनुभव आहेत. आणि अनुभव ही अनुभवण्याची गोष्ट आहे, अनुभव ही वाचण्याची गोष्ट नाही. ते शब्द, ते वाक्य, ती ओळ कोणत्या अनुभवाकडे बोट दाखवते, कोणत्या अनुभवाकडे पॉइंट आउट करते, हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि या पद्धतीने आपण आपल्यामध्ये उतरतो, म्हणजे जीवनाबद्दल आपण जागृत होतो. तर आपण या सुत्ताचं नावच आनापानसती सुत्त आहे. आन अपान सुत्त. श्वास, शरीर श्वास आत घेत, शरीर श्वास बाहेर सोडतं, याची जागृती, याचं भान, याची सती, अनापान सती. आता जेव्हा आपण नुसतं आन अपान सती म्हणतो त्यावेळेला आपण आपल्या श्वासाच्या संपर्कात जायचंय. हे शब्द आपल्याला, हे शब्द कानाने ऐकण्याचे शब्द नाहीत, हे श्वास म्हणजे आन अपान अनुभवण्यासाठी हे शब्द आपण उपयोगात आणायचे. नाही तर आनापान सती दरवेळेला चाललंय, आता 15व सत्र आहे, चाललंय आनापान सती. परंतु आपण आपलं स्वतःचं शरीर जे आन करतं, अपान करतं, हे जर आपण अनुभवत नसू, ते जर पाहत नसू, त्याच्या आधारे जर आपण स्वतःशी कनेक्ट झालेले नसू, तर मग हे शब्द नुसते ऐकून काय करायचं, हा मुद्दा आपण लक्षात घेऊ. आधी जेव्हा आपण हे शब्द उच्चारतो, शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला आपल्यातला श्वास जाणवला पाहिजे, आपल्यातला आन, आपल्यातला पान,
आपलं शरीर श्वास आत घेतं, शरीर श्वास बाहेर सोडतं. कशा पद्धतीनं आत घेतं, पोटामध्ये, नाभीच्या पाठीमागे श्वासपटलाचं जे आकुंचन प्रसरण चाललंय, छाती आणि पाठीचं जे आकुंचन प्रसरण चाललेलं आहे, ही सगळी जी काही हालचाल आहे या पोटापर्यंत कमरेपासून वरती, हा जो भाग आहे याचं जे काही आकुंचन प्रसरण चाललेलं आहे, तो विषय आहे. ती मुवमेंट, ती हालचाल, ती गती अनापान आपल्याला दर्शवते किंवा अनापानचा अनुभव देते. आणि जेव्हा आपण अनापान शब्द उच्चारतो किंवा आपल्या मनात तुम्ही जेव्हा स्वतंत्रपणे जेव्हा बसाल, तुम्ही प्रॅक्टिसला बसत असाल, तर आन आणि अपान म्हटल्याबरोबर आपल्याला आपल्यामध्ये उतरता आलं पाहिजे. इथपर्यंत त्याची तयारी झाली पाहिजे. कारण तो केवळ विचाराचा विषय नाही, तो अनुभव सांगणारे शब्द आहेत. लगेच आपण आन म्हटलं की आपलं शरीर श्वास आत घेतं, अपान म्हटलं की आपलं शरीर श्वास बाहेर सोडतं. लगेच ताबडतोब या क्षणी आपण श्वासाच्या संपर्कात येण्याचा सराव केला पाहिजे. त्याला आपण साधना म्हणतो. ही साधना आहे. साधना काय आहे? लगेच संपर्कात यायचं. जसं आपण म्हटलेलं आहे, धम्मपदात एक जी गाथा अशी म्हटलेली आहे की हा अनुभव जो आहे, हा जागृतीचा अप्रमादाचा जो अनुभव आहे, सतीचा जो अनुभव आहे, तो आपल्याला एक जिवंतपणाचा अनुभव देतो. अपमादो अमतपदम, एक जिवंतपणाचा, एक अमृत पदाचा असं म्हटलेलं आहे त्याला. अमृतपद म्हणजे अमर अवस्था म्हणजे जिवंत अवस्था. जागृती आपल्याला जिवंतपणाचा काय म्हणते, जिवंतपणाची अनुभूती देते. जिंदापन का एहसास दिलाता है. त्याची आपल्याला अनुभूती देते ही जागृती सती. ती तो जिवंतपणा आपल्याला आवश्यक आहे. तो जिवंतपणा अनुभवण्याची आवश्यकता आहे. तर हा श्वास पाहता पाहता, अनुभवता आपलं शरीर श्वास घेतंय सोडतंय हे अनुभवता आपण सहजपणानं, नैसर्गिकपणे श्वासाच्या आधारे, श्वासाच्या गतीच्या आधारे शरीरामध्ये उतरतो. हा पहिला अनुभव फार महत्वाचा आहे. आणि शरीरामध्ये उतरल्यानंतर जे काही आन आहे, अपान आहे, आन आहे, अपान आहे, जे नैसर्गिकपणे चाललंय, हे आपण मुद्दाम करत नाही. आपलं काम अनापान करणं नाही. श्वास घेणं, श्वास सोडणं आपलं काम नाही. त्याची गरजच नाही, त्याची आवश्यकताच नाही. शरीर आपोआप नैसर्गिकपणे आता या क्षणी सुद्धा नैसर्गिकपणे श्वास आत घेत आहे, नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडत आहे. त्याची सती. आपल्याला एकच काम करायचे, सती, जागृती, भान. आणि ही सती जागृती कशाची? मग तो विस्तार पुढे येतो. आधी श्वासाची. आणखीन आपण एक त्याला शब्द जोडलेला आहे, अनात्म श्वास. हा पण फार महत्वाचा शब्द आहे. हाही विसरायचा नाही. त्याच्यासाठी आपल्या समोर हे पुस्तक पाहिजे. अनात्मश्वास. अनात्मश्वास त्याला मी त्याला अनात्मश्वास असं म्हणतो. अनात्मश्वास म्हणजे काय? जो मी घेत नाही, मी सोडत नाही, म्हणजेच नैसर्गिक श्वास. अनात्मश्वास म्हणजेच नैसर्गिक श्वास, जो आपोआप येतो. आपोआप शरीर श्वास आत घेतं, आपोआप बाहेर सोडतं. अनात्म आन, अनात्म अपान किंवा अनात्म काया आन, अनात्म काया अपान. हे शब्द आपल्या कानावर पडले किंवा वाचले की आपल्याला लगेचच आपल्याला श्वास, काया, अनात्म, सहजता, नैसर्गिकता
हे सगळे अनुभव आपल्याला त्या त्या क्षणी आले पाहिजेत, इतकी आपली त्याची तयारी झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे परत 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 तेच 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 करतो. पण तेच तेच जरी करत असलो तरी आपण वेगवेगळ्या अनुभवातून जातो हे लक्षात घ्या. आपण अनापान सती अनापान सती काया अनापान सती जरी आपण परत परत ते शब्द उच्चारत असलो तरी प्रत्येक क्षणाचा अनुभव वेगवेगळा असतो, हे लक्षात घ्या. जसं आता आपण आपल्या गावातून आपल्या शहरातून दुसऱ्या शहराकडे जायला निघालो, जात असलो, आज गेलो उद्या गेलो परवा गेलो, असं आपण समजा वर्षभर आपण जाये करत असलो तर आपला वर्षभराचा रोजचा जो प्रवास आहे तो एकसारखा कधीच नसतो. प्रत्येक वेळेला आपल्याला वेगवेगळं काहीतरी दिसत असतं. रस्ता तोच आहे, रस्ता तोच आहे. आपण गाडीमध्ये बसल्यानंतर आपण इकडे पाहतो तिकडे पाहतो, परंतु प्रत्येक वर्षभराच्या प्रत्येक दिवसाच्या प्रवासामध्ये तुम्ही तेच नाही पाहत. इकडे पाहिलं म्हणजे तेच दिसल असं नाही, वेगळं काहीतरी दिसतं. इकडं पाहिलं की तेच दिसल असं नाही, वेगळं काहीतरी दिसतं. रस्ता तोच असेल, गाडी समजा तीच असेल, पण दिसतं वेगवेगळं. तसं हे आपण आन अपान काया अपान हे जे आपण जरी पुन्हा पुन्हा म्हणत असलो तरी प्रत्येक क्षणातले अनुभव वेगवेगळे असतात, हे आपण लक्षात घेऊ. का वेगवेगळे असतात? कारण आपली मनस्थिती आणि शरीर स्थिती, विशेषतः मन हे खूप गतिशील आहे, गतिमान आहे, तीव्र गतीचा आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा जो प्रवाह आहे, विचारांचा प्रवाह जो आहे, चित्तातील भावनांचा जो प्रवाह आहे तो इतका तीव्र आहे. त्या तीव्रतेमध्ये दरवेळेला दर क्षणाला एकच अनुभव नसतो, वेगवेगळा असतो. प्रत्येक वेळेला वेगवेगळा अनुभव असतो. त्याच्यामुळे जरी शब्द तेच तेच असले तरी अनुभव वेगवेगळे आहेत. कारण आपल्या जीवनाचं स्वरूपच असं आहे, म्हणून त्याला प्रवाह म्हटलेला आहे. जीवन हा एक प्रवाह आहे, किंवा त्याला जीवन म्हणजे धम्म आहे. जीवन म्हणजे धम्म म्हणजे आपल्यात घडणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घडामोडीला धम्म असं म्हटलेलं आहे, किंवा कार्यकारण भावाला धम्म म्हटलेलं आहे. काहीतरी चाललेलं आहे आतमध्ये, विचार प्रक्रिया, भावनांची प्रक्रिया, शरीरामध्ये अनेक गोष्टी चालू आहेत, त्यातली एक गोष्ट अनापान आहे. तर ह्या अनेक गोष्टींमुळे अनेक अनुभव आहेत, अनेक गतींमुळे अनेक अनुभव आहेत. म्हणून एकसारखं कधीच, प्रत्येक क्षण वेगवेगळा आहे, प्रत्येक क्षण वेगवेगळं आहे. आपलं जीवन सुद्धा आपल्याला तेच सांगतं. आपण जन्म घेतला, जन्मानंतर एक 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 तासानं, दिवसानं, महिन्यानं, वर्षानं आपण वाढत 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 इथपर्यंत येतो. आणि आपण पाठीमागे जर पाहिलं तर आपले सगळे जे अनुभव आहेत ते जणू काय वेगवेगळे आहेत. सगळे अनुभव वेगळे आहेत. बालपणातले काही 10-15 वर्ष आहेत ते सगळे वेगळे आहेत. प्रत्येक बालपणातला प्रत्येक दिवस जणू काय वेगवेगळा आहे, प्रत्येक क्षण वेगळा आहे. तारुण्यातला प्रत्येक क्षण वेगळा आहे, प्रत्येक दिवस वेगळा आहे. म्हातारे झालो की प्रत्येक क्षण वेगळा आहे, प्रत्येक दिवस वेगळा आहे, आणि इथून पुढे वेगळा आहे. जीवन ही एक गती आहे, जीवन हा प्रवाह आहे, जीवन हा स्रोत आहे. आणि या स्रोतामध्ये उतरणं याला संस्कारित अस्तित्व म्हटलेलं आहे. या संस्कारित अस्तित्वाच्या प्रवाहामध्ये उतरण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. का? तर ह्याच प्रवाहामध्ये आपले सगळे सुख दुःख आनंद जे काय आहे ते याच्यातच साठवलेले आहेत. साठवलेले आहेत म्हणण्यापेक्षा ते निर्माण होतात, लयात जातात, निर्माण होतात, लयात जातात. विचार येतो जातो, भावना निर्माण होतात जातात, शरीरामध्ये अनेक घडामोडी घडतात. प्रत्येक वेळेला नवीन श्वास आत येतो, तो बाहेर पडतो, परत नवीन श्वास आत येतो, बाहेर पडतो. आतमध्ये काय होतं आपल्याला माहिती नाही. आपल्याला फक्त एवढंच लक्षात येतं की श्वास आत येतो, बाहेर पडतो. परंतु आतमध्ये त्याचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम आपण कधी पाहत नाही.
आपल्याला, कारण आपलं कनेक्शन नाही आतमध्ये, आपल्याला आपली सती नाही, आपल्याला आत्मभान नाही, जागृती नाही. त्याच्यामुळे काय होतं पुढं, त्याचं काय चाललं, ह्या सूक्ष्मतेमध्ये, ह्या बारकाव्यामध्ये आपण कधी पडत नाही. परंतु हे सगळं का पाहायचं, तर आपल्याला आपल्या जीवनाचा हा प्रश्न सोडवायचा आहे, ज्याला आपण दुःख म्हणतो, ज्याला बुद्धांनी दुःख म्हटलंय. तो प्रश्न सोडवायचा आहे. ज्याला सोडवायचा आहे त्याला ही साधना किंवा बुद्धाचा धम्म उपयोगी पडणार. ज्याला प्रश्नच नाही अजून पडला, जीवनाबद्दल काही प्रश्नच पडला नाही, किंवा असं असं का आहे जीवन, जसं सिद्धार्थ गौतमांना प्रश्न पडला की असं का हवं, मी राजपुत्र आहे तरी असं का हवं, मला शांतता का नाही. सगळं आहे, रथ आहेत, घोडे आहेत, सेवक आहेत, मनोरंजनाची साधनं आहेत, सगळं प्रतिष्ठा आहे, नाव आहे, आणि भविष्याची चिंता करायची गरज नाही, तरी पण शांतता, मनाची स्थिरता का नाही. आणि आपल्याला पाहायचंय. असाच प्रश्न बाबासाहेबांच्या समोर पण पडला की अस्पृश्यता म्हणजे काय, का हे असं का, समाजामध्ये भेद का, उच्च नीचता का, मला असा का त्रास होतो. तर त्यांच्या स्वभावातूनच त्यांनी, त्यांच्या अनुभवातूनच त्यांनी टाळलं. का बरं माझे नावी माझे केस कापत नाही, लहानपणीचा अनुभव आला. आपल्याला पण असा काही अनुभव आलेला असतो लहानपणी अस्पृश्यतेचा, पण आपण म्हणतो जाऊ द्या, काय चालायचं. बाबासाहेबांसारखे लोक विचार करतात हे असं का. मी अमेरिकेत शिकून आलो, इंग्लंड मध्ये शिकून आलो, आणि गुजरातच्या आपल्या बडोद्याच्या महाराजांकडे नोकरीला लागलो, आणि फॉरेन रिटर्न असून सुद्धा केवळ एक अस्पृश्य म्हणून शिपाई माझ्यावर फाईल फेकतो, मला शिवत नाही, मला ऑफिसचं पाणी मिळत नाही. तर असे अनुभव आपल्याला आपल्या गावामध्ये किंवा नोकरी ठिकाणी येतात, पण आपल्याला वाटतं जाऊ द्या, कशाला वगैरे त्याच्यात पडायचं, आपण त्याला विरोध केला किंवा त्याचा विचार करत बसतो तर मग आपलं जगणं मुश्किल होईल. मग आपण तसेच राहतो, परिस्थिती तशीच ठेवतो, आणि आपल्या पिढ्यांना ते शिकवतो, आणि अशा पद्धतीने अस्पृश्यता चालू ठेवण्यासाठी आपण मदत करतो. आधी का, विरोध करण्याचं धाडस नसतं, विचार करण्याची आपली एक प्रवृत्ती नसते. आणि ज्यांना विचार करता येत नाही ते स्वतःचा विचार करू शकत नाहीत. जसा बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी केला, आपल्याला पण तसंच ते शिकावं लागतं. ते बुद्ध धम्म जीवन जगणे हे धाडसाचं काम आहे, हे आपण आधी लक्षात घेऊ. हे भित्र्या माणसाचं काम नाही. कारण इथं काय हात जोडायचे नाही, इथं काय प्रार्थना करायची नाही, इथं नमोतस्थ म्हणजे काय प्रार्थना नाही, ती एक नम्रता आहे. बुद्धं शरणं गच्छामी हे काय आपलं कोणाला शरण जात नाही, तर ते मी स्वीकारतो, बुद्धाला मी स्वीकारतो, असं आहे ते. बुद्धाची जागृती मी स्वीकारतो, बुद्धाची प्रज्ञा मी स्वीकारतो, बुद्धाची करुणा मी स्वीकारतो. त्यांच्यात आणि माझ्यात साम्य आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की असं करू शकता तुम्ही, दुःखातून मुक्त होऊ शकता, हे मी स्वीकारतो. बुद्धांना मी या पद्धतीने स्वीकारतो. बुद्धांना जो अनुभव येतो त्याला धम्म म्हटलेला आहे. तो धम्म, तो अनुभव जागृतीला येतो, जागृतीला धम्म कळतो. मलाही माझ्यामध्ये जागृती, भान, सती ही डेव्हलप केली पाहिजे, आणि जीवन समजून घेतलं पाहिजे, म्हणजे धम्म समजून घेतला पाहिजे. म्हणून धम्मं शरणं गच्छामि. आणि जे जे लोक ह्या मार्गावर येतात, एकत्रित होतात नैसर्गिकपणे, त्याला संघ म्हटलं जातं. तर प्रत्येक गोष्ट ही विचार करण्यासारखी आहे, फक्त आंधळेपणाने फॉलो करण्यासारखी नाही. आंधळेपणाने फॉलो करण्यात काही पाहिजे, आंधळेपणाने फॉलो करण्यामध्ये आपले पूजा अर्चा प्रार्थना तू पहा, माझ्या जीवनाचा प्रश्न तू सोडव, जो कोणी असेल नाही सुटत.
प्रश्न सोडायचा असेल तर प्रश्नाला भिडावं लागतं. हे आपण परत परत पाहतो आणि त्याच्यासाठी हे सती आणि भान आपल्याला ठेवावं लागतं. तर जेव्हा आपण श्वासाच्या आधारे शरीरामध्ये उतरतो, मागच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे की साधारणपणे 32 प्रकारचे टप्पे किंवा अनुभव त्याच्यामध्ये येऊ शकतात. आता 32 म्हणजे 32 ला चिकटून बसू नये. 32 असतील किंवा अजून 1-2 टप्पे वाढवू शकतात. पण मी तो म्हणतो 1-2 काय, जसं मगाशी मी म्हटलं की इथून आपण प्रवास सुरू केला, जसं प्रत्येक वेळेला वेगवेगळे अनुभव येतात, तसे आपण याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. कोणतेही अनुभव येऊ शकतात. पण साधारणपणे कोणते अनुभव येतील जर आपण जागृतीच्या आधारे स्वतःमध्ये उतरलो, तर काय काय पाहायचंय सतीनं आपल्याला किंवा काय काय दिसणार आहे, दिसू शकतं. तर पहिला टप्पा असं म्हटलेला आहे का जेव्हा शरीर श्वास आत घेतं तेव्हा आत येतो हे पाहायचं आहे. जेव्हा शरीर श्वास बाहेर सोडतं तेव्हा श्वास बाहेर पडतोय हे पाहायचं आहे. म्हणजे नैसर्गिक श्वास, अनात्म आन, अनात्म अपान, हे 2 टप्पे झाले. आत येताना जर श्वास मोठा असेल तर मोठा आहे हे पाहायचंय. बाहेर पडताना जर श्वास मोठा असेल तर मोठा आहे हे पाहायचंय, अनुभवायचे, त्याच्याप्रती त्याच्याविषयी जागृती ठेवायची, भान ठेवायची. श्वास जसा असेल तसा, जसा असेल तसा, असाच असेल असं नाही, जसा असेल तसा. तुम्ही आता श्वास घेताना सोडताना म्हणजे तुमचं शरीर श्वास आत घेताना सोडताना तुम्हाला काय जाणवतं, आपल्या मनाला काय जाणवतं, तो जागृतीचा विषय आहे, तो सतीचा विषय आहे. पुस्तकात सांगितलं किंवा मी सांगतो तसंच पाहायला पाहिजे असं नाही. तुम्ही आता कसं पाहता, तुम्हाला आता कसं जाणवतं, या क्षणी कसं जाणवतं, तो सतीचा आणि जागृतीचा विषय आहे. कारण जागृती म्हणजे वर्तमानाची जागृती, आत्ताची. तर तसं पाहायचं आहे. श्वास जर दीर्घ असेल, मोठा असेल, आन मोठा असेल तर मोठा आहे श्वास. अपान जर मोठा असेल, उच्छ्वास तर मोठा आहे, दीर्घ आहे. श्वास आत येताना जर आपलं शरीर म्हणजे आपली काया श्वास आत घेत आहे हे जर जाणवत असेल आत्ता या क्षणी, तर ते पाहायचं आहे. श्वास बाहेर पडताना जर काया जाणवत असेल तर ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर श्वास आपण पाहतो म्हणजे काया आपण पाहतो म्हणजे कायातल्या हालचाली, ज्याला संस्कार म्हटलेला आहे. संस्कार म्हणजे हालचाली आहे. संस्कार ही स्थिर गोष्ट नाही. संस्कार म्हणजे एक प्रकारच्या हालचाली आहेत. संस्कार असा शब्द येतो. संग म्हणजे विथ, सह, आणि कार म्हणजे कृती. ज्याच्यासह कृती जन्माला येते त्याला संस्कार म्हटलेला आहे. संस्कार म्हणजे संस्कारानं आपण बोलतो. म्हणजे माझ्यावर आता मी मराठी बोलतो तर मराठीचे संस्कार आहेत माझ्यावर. जे काही का ऐकून आणि वाचून जे माझ्यात आलेलं आहे ते मी मराठी बोलतोय. तुमच्या मनावर मराठीचे संस्कार आहे म्हणून मी जे बोलतोय ते तुम्हाला समजतं, मनाला समजतं. तर संस्कार म्हणजे ज्याच्यातून कृती जन्माला येते आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक कृती ज्याच्यातून जन्माला येते त्याला संस्कार म्हटलेला आहे. तर कायातले संस्कार जर जाणवत असतील, जेव्हा जाणवतील तेव्हा, आता नाही, जेव्हा जाणवतील तेव्हा, किंवा आताही जाणवत असतील तर ते पाहायचे आहे, त्याचं भान ठेवायचं आहे. तर श्वास आत येताना जर कायातले संस्कार जाणवत असतील तर त्याची सती ठेवायची आहे. श्वास बाहेर पडताना जर कायातले संस्कार जाणवत असतील, हालचाली जाणवत असतील तर ते पाहायचं आहे, त्याचं भान ठेवायचं आहे. श्वास आहे आत येत असताना त्याचं भान ठेवताना, जागृती ठेवताना एक अनुभव तुम्हाला देखील येईल हळूहळू, की सती जागृती ज्याला ज्याला स्पर्श करते त्या त्या ठिकाणी शांतता निर्माण होते. जर जर आपल्याला श्वास आत येत आहे, बाहेर पडत आहे, हे जर आपल्याला शांतपणे अनुभवता येत असेल तर कालांतराने थोड्या वेळाने तुम्हाला एक 10 मिनिटांनी, 15 मिनिटांनी, 20 मिनिटांनी असं वाटेल की आपला श्वास शांत होतोय. तर तो सतीमुळे शांत होतो. कारण त्यातली जी अस्ताव्यस्तता आहे किंवा त्याला
विचलित करणारं जे चित्त आहे, मन आहे, ते मन खरं म्हणजे शांत होतं, म्हणून श्वास शांत होतो आणि तोच सतीमुळे होतो, जागृतीमुळे होतो. तर हे कायातले संस्कार जर शांत होत असतील, तर शांत होत आहे हे पाहायचं आहे, याचं भान ठेवायचं आहे का संस्कार शांत होत आहे. कायातले संस्कार शांत झाल्यानंतर आपल्या मनाला एक प्रसन्नता आणि आनंद होतो, ज्याला प्रीती असं म्हटलेलं आहे, किंवा ज्याला आपण प्रीती म्हणतो. पण प्रीती म्हणजे आपली मराठीतली प्रीती नाही, तर प्रीती म्हणजे अत्यानंद. जेव्हा मन स्थिर आणि शांत होतं, शरीर स्थिर आणि शांत होतं, तेव्हा एक प्रकारची प्रसन्नता किंवा आनंद निर्माण होतो. तर तसं जर अनुभव येत असेल तर तो अनुभव पाहायचा आहे. श्वास आत येताना आणि बाहेर पडताना तो आनंद झाला की आपल्याला एक सुखाचा अनुभव येऊ शकतो. तो सुखाचा अनुभव आपण आत येताना आणि बाहेर पडताना श्वासाबरोबर पाहायचा आहे. त्याच्यानंतर चित्त संस्कारांचा अनुभव येत असेल तर तो पाहायचा आहे. चित्त संस्कार शांत होत असतील तर तो अनुभव पाहायचा आहे. श्वास आत येताना बाहेर पडताना जर हे चित्त आहे, हे जर अनुभवाला येत असेल तर ते पाहायचं आहे. अशा पद्धतीनं आपण अनुभव घेत 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 आपण काय करतो, संपूर्ण अस्तित्वामध्ये उतरतो. आता हे ते साधारणपणे 32-34 टप्पे सांगितलेले आहेत, परंतु आणखीन बरेच टप्पे याचे पडू शकतात. परंतु ते टप्पे किती आहेत हे मोजत बसण्याची आवश्यकता नाही, हे पण लक्षात घेऊ आपण. कारण आपण प्रवाह पाहतोय, हा प्रवाहित अस्तित्व पाहतोय. जसं नदीचा प्रवाह जर असेल तर नदीच्या प्रवाहामध्ये कसं आहे, एकच पाणी दरवेळेला येत नाही, दरवेळेला वेगळं पाणी असतं. तसं आपल्या प्रवाहामध्ये आपल्याला जे काही जाणवतं ते प्रत्येक वेळेला वेगवेगळे अनुभव असतात. त्यामुळे एका विशिष्ट अनुभवाला चिकटून बसण्याची किंवा धरून बसण्याची किंवा त्याचं ध्यान करत बसण्याची आवश्यकता नाही. तर ध्यान म्हणजे धारणा आहे, धरून ठेव. तर आपण तो प्रवाह पाहतो, सतीनं पाहतो आणि तो पुन्हा असं म्हटलेलं आहे की त्यातली अनित्यता, त्यातली जी गती आहे, ती गती आपल्याला लक्षात येते. ती जर दिसली, अस्तित्वातली गती म्हणजे शरीरातली गती, मनातली गती, वेदनांमधली गती, जाणीवांमधली गती, चित्तातली गती, विचारांमधली गती, ती गती जर आपल्याला जाणवत असेल आणि ती गती थोडी संयमित होत असेल तर ते आपल्याला पाहत 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 आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. आणि हे जे अनुभव आहेत ते एकसारखे नसणार आहेत, ते वेगवेगळे असू शकतात. कारण आपल्या मनोवस्था बदलत राहतात, प्रसंगानुसार आपल्या मनोवस्था बदलत राहतात. कधी सुखदायक असतात, दुःखदायक असतात, कधी रागाच्या असतात, कधी लोभाच्या असतात, कधी भयाच्या असतात, आनंदाच्या असतात, जडपणाच्या असतात, डाऊट म्हणजे संदिग्धतेचे असतात, किंवा समजत नाही नेमकं काय चाललंय, ते कळत नाही मनाच्या पातळीवर किंवा शरीराच्या पातळीवर. संदिग्धता असते, ज्याला विचिकित्सा म्हटलेला आहे, डाऊट्स आहे. त्यात कुठलाही अनुभव येऊ शकतो आणि त्याच्यानुसार मनस्थिती बदलत असते. तर हा सगळा अभ्यास जागृतीपूर्वक आपल्याला करायचा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. मग त्यातून आपल्याला प्रश्न आपले लक्षात येतील, प्रश्नाचं कारण लक्षात येईल आणि मग त्याचं निवारण पण सती आपोआप करते. जागृत मन स्वतःच प्रश्न सोडवते. आपल्याला त्याची चिंता करायची आवश्यकता नाही की हे कसे प्रश्न सुटतील. फक्त प्रश्न मनाला जाणवले पाहिजे. मनाला प्रश्नांचा, दुःखाचा बोध झाला पाहिजे, जाणीव झाली पाहिजे. मन जागृत झालं पाहिजे. जे आता अजागृत आहे ते मन जागृत झालं पाहिजे. जागृत झालं की ते स्वतःच प्रश्न सोडवतं. त्याची चिंता करत बसण्याची, विचार करत बसण्याची आवश्यकता नाही. जसं आता काही लोक प्रश्न विचारतात, फोनवर विचारतात किंवा इथे विचारतात की असं असं माझ्या मनात फार राग येतो किंवा चीड येतं, तर मी काय करू. चीड आतमध्ये आहे तर चीड अनुभवाला येणारच. जसं आता मागच्या वेळेला जयेश सरांनी
जयेश भगत सरांनी प्रश्न विचारला, ईर्ष्येचा प्रश्न विचारला है ना. ईर्ष्या, माझ्या मनात ईर्ष्या निर्माण होते असं त्यांचा प्रश्न होता. ते ईर्ष्या मनामध्ये आहे ते स्वीकारायचं, पण ईर्ष्येचं भान आलं, ईर्ष्येची जाणीव झाली, सतीला जागृतीला ईर्ष्या दिसली का ईर्ष्येचा प्रभाव कमी होतो. आपल्या मनाच्या जागृतीला जर आपण मन घाबरलं हे दिसलं, जाणवलं, त्याच्याकडे जर पाहिलं तर भय कमी होतं. मन विचलित आहे हे जाणवलं की विचलन कमी होतं. अशा पद्धतीने मन हे स्वतःच दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतं. जसं आपण पुन्हा पुन्हा ती गाथा म्हणतो की जसं पाण्यातून बाहेर काढलेला मासा पाण्यात जाण्यासाठी तडफडतो, तसं हे चित्त हे मन दुःखातून, यातनेतून, म्हणजे त्याला मार म्हटलेला आहे. मार म्हणजे आपल्याला मारणारा, यातना देणारा अनुभव, दुःख देणारा जो अनुभव आहे किंवा आपल्या मनाच्या ज्या विकृती आहेत, चित्ताच्या ज्या विकृती आहेत, लोभ द्वेषाच्या ज्या विकृती आहेत, ज्या दुःख निर्माण करतात, तर त्या माराच्या बंधनातून ते मन सुटायला पाहत. पण ते कसं सुटेल? जागृत झाल्यावर, सतीमध्ये आल्यावर, भानावर आल्यावर. आणि हा अनुभव आपल्याला पुढे नैसर्गिकपणे येणार आहे. आपलं काम जे आहे ते केवळ स्वतःला जागृत करण्याचं आहे, मनाला जागृत करण्याचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे काम करायचं आहे. आणि आपल्याला जे जे अनुभव येतील त्या अनुभवांची आपण नोंद ठेवू शकता. म्हणजे असं मला आज वाटलं, आज मी एक 15 मिनिटं बसलो, 20 मिनिटं बसलो, अर्धा तास बसलो आणि स्वतःकडे पाहता पाहता मला असं वाटलं की माझं मन शांत होतंय. तर कसं शांत होतंय, काय शांत होतंय? काहींना असं वाटतं की पूर्वी माझ्यामध्ये फार चंचलता होती, आता ती कमी झाली. काहींना असं वाटतं की पूर्वी माझे फार विचारचक्र फार चालायचे, मला झोप येत नसायची, आता झोप येणं म्हणजे शांतपणे झोप येणं सुरू झालं. असं काही लोक आता फोनवरून बोलतायत. तर ह्या अनुभवांची नोंद ठेवायची. हा आपला प्रगतीचा मॅप आहे, प्रगतीचा आलेख आहे, लक्षात घ्या. पण अर्थातच जो माणूस, जी व्यक्ती आपण जर प्रॅक्टिस करत असाल तर ते अनुभव आपल्याला येतील. जर आपण हे इथं ऐकून इथं सोडून देत असाल आणि घरी प्रॅक्टिस करत नसाल, म्हणजे स्वतःच्या पातळीवर प्रॅक्टिस करत नसाल, तर मग हे अनुभव आपल्याला येणार नाही, आपोआप येणार नाही. प्रॅक्टिस, उतरणे, स्वतःमध्ये उतरणे, स्वतःचं भान, आत्मभान, सती. तर ही सती साधना आहे. आता आणखीन पुढं काय होईल हे आपल्याला आणखीन खोलात आपल्याला त्याच्यामध्ये उतरायचंय. परंतु आता नुसतंच खोलात उतरून किंवा खोली सांगून उपयोगाचं नाही, आपल्याला ते करता आलं पाहिजे. म्हणजे पुस्तकात सांगितलं म्हणजे मला ते समजलं असं नाही, मला त्याप्रमाणे स्वतःमध्ये उतरता आलं पाहिजे आणि ते अनुभव आपल्याला आले पाहिजे. आणि ते अनुभव येणं म्हणजे आपले प्रश्न सुटायला सुरुवात होणार. तर या ठिकाणी आता 9:42 झालेले आहेत. मला वाटतं हा विषय या ठिकाणी मी माझ्या बाजूने थांबवतो. आणि आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. पंचवीस लोक या ठिकाणी आहेत. ज्यांचं मी स्वागत केलं नाही त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो परत एकदा. आणि आपण याच्यामध्ये इंटरेस्ट घेता याबद्दल मलाही आनंद होतो. हॅलो, जय भीम सर. हा, जय भीम, जय भीम सर.
छान एक्सप्लेन केलं तुम्ही आज. हा, जय आणि भारत. माझी प्रॅक्टिस सुरू आहे. हा, आणि हा. तुम्ही जो सांगितलं ना की ईर्ष्याचा प्रश्न, तर तो तसं मला जाणवलं ना की म्हणजे माझ्या वागण्यात मला ऑटोमॅटिक फरक दिसतोय. व्हेरी गुड. म्हणजे मला काही असं जास्त एफर्ट घ्यावं नाही लागले, म्हणजे ते हा, बरोबर स्वतःहूनच सॉल्व्ह झालं जसं तुम्ही सांगितलं तसं. हा. पण मग मला असं प्रश्न पडतो की जर आता आपण जे जगतो आहे, आपल्या अवतीभोवती भरपूर गोष्टी होत असतात, टीव्हीचे प्रोग्राम असतात, हे असतं, हे घ्यायचं, ते घ्यायचं, हे करायचं, ते करायचं, अशा गोष्टी चालू असतात. तर मग आपण जेव्हा म्हणजे आपण भानावर असतो, म्हणजे आपल्या शरीराप्रती आपली जागृती असते, म्हणजे आपल्या काय चाललंय श्वासोश्वासामध्ये हे तुम्ही सांगता नाही. पण आपलं भान असं पण असतं पाहिजे ना की आपण जे काम करतो आता सपोज मला एक काम करायचं, मला सांगितलंय की दुकानातून हे घेऊन, मी गेलो आणि भलतच घेऊन आलो, तर हे पण भान नाही होत ना. तर नाही, जरी मग ते भान नाहीच आहे ना. आपण जेव्हा भलतच घेऊन येतो तेव्हा आपल्याला आत्मभान नाही, असं त्याचा अर्थ आहे. हो, बरोबर आहे. तर मग ह्या गोष्टी सुद्धा, म्हणजे माझा प्रश्न असा आहे की मग ह्या गोष्टी सुद्धा ऑटोमॅटिक ठीक होतात की मग सपोज आपल्याला कधी कधी आपण दाराला कुलूप लावतो आणि आपण थोडं पुढे गेल्यावर आठवतो, अरे आपण कुलूप लावलं की नाही, मग परत आपण येऊन बघतो कुलूप लावलं की नाही. मग ह्या गोष्टी पण कमी होतात का ह्या साधन? हो, हो. तर ते विसरल्यासारखं का होतं? कारण आपलं मन अनेक विषयांनी ग्रस्त आहे. आपल्या मनामध्ये अनेक विषयांचं दडपण आहे आणि त्या दडपणामध्ये आपण कुलूप लावलेलं आपण विसरतो. पण जेव्हा आपण सतीची जागृतीची साधना करतो त्यावेळेला ते जे दडपण आहे ते हळूहळू कमी होतं. बरोबर. ते हळूहळू कमी होतं आणि ते कमी झाल्यावर मग असं विसराळूपणाचा किंवा दुकानात गेल्यानंतर भलतंच काहीतरी आणण्याचा ते घडणार नाही तसं. बरोबर. म्हणजे मुख्य बाब काय, आपल्या मनावरचा ताण तणाव कमी झाला पाहिजे आधी, मग बाकीच्या गोष्टी आपोआपच होतात. कारण सगळं मनावर अवलंबून आहे ना, मन हेच मुख्य आहे. मन आणि चित्त हे जर मुक्त असेल, हे जर तणावातून मोकळं असेल, तर मग आपल्याकडून होणारी प्रत्येक गोष्ट जी आहे ही व्यवस्थितच होणार आहे. इव्हन एकाग्रता सुद्धा त्याच्यातून निर्माण होते, व्यवस्थितपणा येतो, बोलण्यात व्यवस्थितपणा येतो, काम करण्यात व्यवस्थितपणा येतो. तुम्ही म्हटले किंवा काम करताना मग काय करायचं, तर काम करताना मन स्थिर आणि शांत असेल तर काम चांगलंच होणार. बरोबर. पण मनच विचलित आहे तर काम पण विचलित, त्याच्यामध्ये पण विचलन दिसणार, बोलण्यात विचलन दिसणार. म्हणजे जे आत आहे तेच बाहेर येतं, त्याचा पडसाद जे आहे ते बाहेर उमटतात. म्हणजे एखादा माणूस समजा आपल्याला गोंधळलेला दिसला किंवा विचित्र बोलतोय, तर आपल्याला असं वाटतं की तो माणूस विचित्र बोलतोय. नाही, त्याचं मन विचित्र आहे, त्याच्या मनातल्या घडामोडी विचित्र आहेत, म्हणून तो तसा बोलतो. ते फक्त बाहेर जाणवतंय आपल्याला, प्रत्यक्ष प्रॉब्लेम त्याच्या मनात आहे. म्हणून लक्ष जिथं द्यायचंय ते आपलं अंतरंग आहे, आपलं मन आहे, चित्त आहे, आणि त्याचं भान ठेवणं आहे, त्याची जागृती ठेवणं, ती डेव्हलप झाली की अजून एक अनुभूती अशी झाली, म्हणजे असं वाटतं मला, म्हणजे हे सिद्ध नाही करू शकत मी, तुमचं जर म्हणजे आता जर करोना व्हायरसचा पिरियड आहे, म्हणजे आता माझी मुलगी डॉक्टर होते, ती पण सांगते मला अशी काळजी घ्या, तशी काय, हे घ्या, ते. पण मला असं वाटतं की तुमचं जर मन प्रसन्न असेल, शांत असेल, तुमचं चित्त, जसं तुम्ही म्हणता, तुम्ही जर एक कंपोस्ट बॉडी असाल, तर मला नाही, म्हणजे दॅट इटसेल्फ इज अ सेल्फ डिफेन्स. मग तो व्हायरस सुद्धा, अरे नको बाबा, इथे खूप शांतता आहे, मला नाही जायचं इथं, असं म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल, असं पण होऊ शकतं. म्हणजे ह्याच्यासाठी भरपूर रिसर्च करावं लागेल, पण अशी काय कल्पना आली माझ्या डोक्यामध्ये. व्हायरसला डोकं नाही, त्याच्यामुळे तो एवढा विचार करणार नाही. परंतु आपण असं पाहू शकतो की व्हायरसनी जर समजा आपल्यामध्ये एंट्री केली, करू शकते. म्हणजे आता हे सर्दी पडशासारखं मोकळं झालंय म्हणे, असं म्हणतात आता. बरोबर आहे. हे सर्दी पडशासारखं मोकळे झाले ते व्हायरस आता, आणि कोणालाही केव्हाही बाधा होऊ शकते. परंतु त्याला जसं आपण सर्दी पडशाला घाबरून जात नाही, तसं या व्हायरसला घाबरण्याची काही आवश्यकता नाही. कारण त्याच्यावर काय उपाय सांगितले ते आपण माहिती करून घेतले पाहिजे. जसं
बाहेर गेलात तर मास्क लावा, कारण त्याचा जो प्रवेश आहे हा नाकाद्वारेच होतो किंवा तोंडाद्वारे. मग आपला हात तिथे लागो, नाहीतर बाहेर एखादा माणूस खोकला शिंकला त्या निमित्ताने येऊ, पण तो एंट्री त्याची फुफ्फुसामध्ये होते. आणि मग आता जरी समजा एंट्री झाली तर त्याच्यावर मात करणार त्याच्यावर औषध नाही असं म्हणतात. त्याच्यावर औषध नाही, पण मात करणारी एक शक्ती आहे, आणि ती शक्ती म्हणजे आपल्यातली प्रतिकार शक्ती. बरोबर, करेक्ट. सर्दी सुद्धा बरी कशामुळे होते? आपल्यातल्या प्रतिकार शक्तीमुळे होते. आणि प्रतिकार शक्ती जर कमी असेल तर मग ती सर्दी जास्त त्रास देते. तसं हे आहे, प्रतिकार शक्ती जर असेल तर आपल्याला व्हायरसवर मात करता येऊ शकते. दुसरं काय म्हणतात त्याला, वाफ घ्या किंवा गरम पाणी घ्या किंवा वेगळं त्याचे काढे घ्यायला सांगितले. आता हे आम्ही रोज करतोय म्हणून सांगतोय तुम्हाला. आता तुम्हाला नाही, आम्ही पण करतो. बाहेर जाऊन आलो लगेच करायलाच पाहिजे, ते हे करायला पाहिजे. आणि प्रतिकार शक्ती मेंटेन राहावी म्हणून सी विटॅमिन किंवा झिंकचे वगैरे ज्या काही टॅबलेट सांगितलेले आहेत, डी आणि सी आणि झिंक, ते घ्या. काढे घ्या. काढा हा पण खूप चांगला हे आहे, उपाय आहे ना, ज्याच्यावर लवंग आहे, मिरी, थोडी हळद, दालचिनी, गुळ आणि आलं, अद्रक, आलं, हे याचा काढा घेतला तो पण 2-3 वेळाला जर दिवसातून घेतला तर त्यांनी पण प्रतिकार शक्ती वाढते. आणि घशामध्ये वगैरे काय असेल तर तो मोकळं होऊन जातं. बरं सर, थँक्यू. मला दुसऱ्या एका मीटिंगला जायचं, तर मी तुम्हाला कंटिन्यू करा. ओके, थँक्यू व्हेरी मच सर. ओके, जय भीम. तुमचा प्रश्न महत्वाचा असतो. व्हेरी गुड. अच्छा, थँक्यू, बाय. ओके, बाय. अजून प्रश्न मोकळेपणाने विचारा. प्रश्न विचारायची एक सवय लावावी लागेल तुम्हाला. तुमच्या प्रश्नाचा इतरांना पण उपयोग होईल म्हणून पण प्रश्न विचारले पाहिजे. आणि प्रश्न नसतील तर आपण या ठिकाणी थांबूया. प्रश्न निर्माण न होण्याचं जे कारण आहे ते म्हणजे या साधनेबद्दल आपण चर्चा करताना किंवा प्रॅक्टिस करताना आपोआपच गंभीर होतो, आपोआपच अंतर्मुख होतो. आणि खरं म्हणजे प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो, म्हणून पण प्रश्न लगेच मनात येणार नाहीत. आणि बळजबरीनं किंवा मुद्दाम जाणून बुजून प्रश्न विचारण्याची काही आवश्यकता नाही. नसेल प्रश्न, चांगली गोष्ट आहे. आपण अंतर्मुख असतो, अंतर्मुख असल्यामुळे आपण आपल्यामध्ये असतो, तेच त्याची सुद्धा आवश्यकता असते. तेच महत्वाचं काम आहे. पण समजा त्यातूनही काही असं वाटलं की नाही, मला ही गोष्ट लक्षात आली नाही, तर ती विचारू शकता. आणि जर प्रश्न नसेल तर आपली प्रॅक्टिस सिरियसली दररोज करणं हे महत्वाचं आहे. तर हॅलो सर. हा, बोला. अशोक मस्के सर. जय भीम. जय भीम. जय भीम. आजचा वर्ग छान झाला सर. आणि तुम्ही जे बोललात ना वर्गामध्ये, की फक्त शब्दाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. श्वास येतोय आणि जातोय, अनात्म श्वास, हे तुम्ही शब्द जे वापरला का त्या टायमाला अक्षरशः म्हणजे कनेक्ट झाल्यासारखं वाटलं मला, म्हणजे आजच्या वर्गामध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अनात्म श्वास, तेच महत्वाचं आहे. कारण आपण ह्याच्या आधी जे बोललोत का ते फक्त श्वासाकडे पाहणे, हे करणे, पण तुम्ही काय म्हणलात, फक्त श्वास पाहू नका, म्हणजे शब्दाकडे पाहू नका, श्वासाकडे पहा. आणि खूपच छान अनुभव आला. अभिनंदन तुमचं, तुम्ही कनेक्ट झालात. व्हेरी गुड, छान. ओके, थँक्यू. छान. प्रॅक्टिस चालू ठेवा. ओके, थँक्यू. बोला अनिल सर, बोला. हो, जय भीम सर. जय भीम. बोला.
आज अतिशय सुंदर असा गंभीर परिणाम झाला. मी स्वतः प्रॅक्टिसला बसलो खरं प्रत्यक्ष. हा आणि ही प्रॅक्टिस करत असताना माझ्यात मी हरवलो होतो आणि मला हरवले की कनेक्ट झाले? कनेक्ट की हरवलो ह्याच गोष्टीचा गोंधळ आहे. गोंधळ. त्यामुळे प्रश्न काय आहे तो सांगता येत नाही. अच्छा नाही, ठीक आहे चांगलं आहे, सापडेल ते. पण फार आजचं जरा वेगळं अनुभूती आली. एक चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस करण्यासाठी आजचं मन माझं खूप चांगलं तयार झालं होतं. हा एक अनुभव वेगळा होता. आणि आपलं सेशन नसल्याच्या नंतर मी अनेक वेळा प्रॅक्टिस दिवसातून 2-3दा प्रामाणिक करतो. त्याही वेळेला असं होतं. परंतु आज जरा फार गंभीर होत गेलो होतो. जसं जसं आत गेलो तसं मला तुमच्याकडे जाण्याची गरज वाटली नाही, तुमच्या शब्दांकडे ध्यान द्यायची गरज वाटली नाही असं जाणवलं मला. आणि फार असं वेगळं वाटलं. आणि ही प्रॅक्टिस एकदा जरी केली तरी दिवसभर कंटिन्यू ती विधायकता ती मनामध्ये टिकून राहते असं काही दिवसापासून जाणवतंय. हालचाली बोलण्यात चालण्याच्या ज्यात लोकांशी संपर्क होत असताना एक भान राहतं की मला नेमकं काय बोललं पाहिजे, त्याचा माझ्या आणि त्याच्यावरती परिणाम विधायकच कसा राहील ही सावधगिरी येते असं जाणवतंय. व्हेरी गुड. छान, धन्यवाद. ही खूपच चांगली गोष्ट आहे. आणि सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. की या सत्रामध्ये 25 संख्येने भरे कमी लोक आहेत, परंतु ते फार गंभीर आहेत असं दिसतंय. त्या सर्वांचं कौतुक करावं. सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे. बरोबर. धन्यवाद. धन्यवाद. अजून 5 मिनिट आहेत. शाक्यवंश बोलायचे काही? ओके, ठीक आहे. बोला. तर माईक ऑन करा. तुमचा माईक ऑन करा. हा, शाक्यवंश बोलतोय. हा, बोला. अहो, मी ऍडमिट आहे कुठे? का बरं? काय झालं? एक प्रॉब्लेम झाला. एक ह्याचा मेंदूला रक्त पुरवठा, मेंदूमध्ये गाठ झाली. अच्छा. 4-5 दिवस झाले ऍडमिट आहे. मी शेवटची 15 मिनिटं जॉईन झालो आपल्या बरोबर. बरं. तुम्हाला लवकर रिकवर व्हा. शुभेच्छा. माईक हे सत्र चालू असताना ते ड्रेसवर आहे ना याच्या. हा, ठीक आहे. हॉस्पिटलच्या ड्रेसवर आहे. ठीक आहे. तुम्हाला शुभेच्छा. लवकर बरे व्हाल याच्यासाठी शुभेच्छा देतो. आम्ही सर्वांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू. ओके, ठीक आहे. मी नाहीतरी फोन करणार होतो आता नंतर काय सत्र संपलं, पण म्हटलं ड्रेसवरच तुम्हाला बोलूया आपण. हे सत्र संपल्यावर मी फोन लावतो तुम्हाला. सत्र संपलं की तुम्हाला फोन लावतो मी. ओके सर. हा, सत्र संपल्यावर फोन लावतो. धन्यवाद. हा. अरुण कसबे सर, तुमचे अनुभव चांगले असतात पण तुम्ही बोलत नाही. माईक ऑन करा. हा, माईक ऑन करा. ऑन आहे. हा, नाही, अरुण कसबे सरांचा. हा, अरुण कसबे. हा, बोला सर, बोला. जय भीम, बोला. हा. अच्छा. हा, तुम्ही फोनवर चांगले अनुभव सांगत असता. इथे पण लोकांना कळू द्या. मला जरा त्रास झाला होता. आज व्यवस्थित आहे. ओके, ठीक आहे. हा. काय होते, मोकळी असते, तिथं अडथळा नसतो. श्वास आपण बाहेरून आत जातो, पूर्ण
जाणवतो त्यावेळेस समाधान वाटतं, आनंद वाटतो, वेगळाच आनंद आहे. छान छान. त्यामुळे आणि ती जास्त ती महत्त्वाचं आपल्या वाटतं. ती आपल्याशी कनेक्टिव्हिटी आहे, ती आपल्याशी आपण जोडले गेलो, आपण उतरतोय आतमध्ये, त्याच्यामुळे तो आनंद पण आणि तो तणाव पण कमी होतो. छान छान. तुम्ही फोनवर बरंच काही सांगत असतात म्हणून तुम्हाला ऐकायची मला इच्छा होती, म्हणजे इतरांना पण तो तुमचा अनुभव समजला पाहिजे. धन्यवाद. हा, थँक्यू. काल मला जास्त त्रास झाला. हा. काल मला त्रास जास्त झाला, बसल्यानंतरच झाला, इतर वेळी नाही झाला. बरं बरं. हा हा. साधीचं बसल्यानंतरच त्रास झाला कालचा. हा, तुमच्या 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 मनामध्ये भीतीचा फार जुना प्रॉब्लेम आहे ना तुमचा, भीतीचा. हा, ते हळूहळू कमी होईल, ती हळूहळू कमी होईल. हा हा, ठीक आहे. धन्यवाद. तर थांबूया का या ठिकाणी? थांबायचं? बंद करू? धन्यवाद सर्वांना. धन्यवाद सर्वजण या ठिकाणी